तर जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमध्ये पायाभूत सुविधांची वानवा आहे। दिवसाआड पाणी येते, विजेचा लपंडाव सुरू आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांसमोर जगायचं कसं असा सवाल उपस्थित झालाय। पाण्यासाठी वणवण करावी लागते। पिंपरी चिंचवडकर या समस्यांनी त्रस्त आहेत। नागरिकांनी त्यानंतर जय महाराष्ट्रकडे धाव घेतलेली आहे आणि आमच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे। पिंपरी चिंचवड पुणे शहराला लागून असलेलं शहर, ज्याची उद्योग नगरी म्हणून ओळख आहे। या शहरामध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी गेल्या काही दशकांपासून आपलं प्रस्थ तयार केलंय, त्यामुळे या शहरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आलेले आहेत रोजगारासाठी, तसंच इथले स्थायिक सुद्धा ते झालेले आहेत। शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या जवळ पोहोचली आहे, परंतु देशातील सर्वात जलद नागरीकरण होणारं शहर पिंपरी चिंचवडला अनेक समस्या सध्या भेडसावत आहेत। शहराला वेळेवर पाणी पुरवठा होत नाहीये, विजेचा लपंडाव सुरू आहे। पाणी टंचाईमुळे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। याशिवाय ट्रॅफिकची समस्या, रस्ते अरुंद आणि इतरही समस्या या शहराला भेडसावत आहेत। चला आज समजून घेऊया शहरातील समस्या आणि त्यावरील उपाय। तर नेमकी समस्या किती गंभीर आहे, इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश परबत। ही नेमकी समस्या सुरुवातीला समजून घेऊयात। पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही उद्योग नगरी म्हणून आहे। बजाज असेल, टाटा असेल किंवा मर्सिडीज असेल, अशा मोठमोठ्या कंपन्या गेल्या काही दशकापासून या शहरामध्ये वास्तव्यास आहेत। हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या इतर भागातून आलेले रहिवासी इथं आले आणि त्यानंतर इथं स्थायिक झालेले आहेत। आज पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जी आहे ते 30 लाखांच्या जवळपास पोहोचलेली आहे। या शहराला पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल किंवा इतर सुखसुविधा आता महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड ची जी ओळख आहे ती गेल्या काही वर्षांपासून उद्योग नगरी म्हणून जी आहे ती कायम आहे, परंतु आता लवकरच या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जी आहे ती दुपटीने वाढून साधारण 50 ते 60 लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं आता या पिंपरी चिंचवड शहराला उद्योग नगरीची ओळख आहे ती कायम जरी असली तरी मात्र या ठिकाणी राहायला येणाऱ्या लोकांना वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, महानगरपालिका देण्यासाठी किती त्यांची स्वतःची क्षमता आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। इथं राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना ही चिंता जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून सतवत आहे। त्यामुळं या शहराला नेमकं पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल किंवा इतर सुख सुविधा या महानगरपालिका कशाच्या माध्यमातून देणार हा प्रश्न देखील प्रत्येक नागरिकाला इथं पडलेला आहे। त्यामुळं या आगामी काळात या वाढत्या लोकसंख्येला प्रशासन असेल किंवा राज्य शासन कशा प्रकारे पाहतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। तर स्थानिकांनी समस्येबाबत संताप व्यक्त केलेला आहे। पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय, तसंच टाउन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे असाही मार्ग या स्थानिकांनी सांगितलाय। अत्यंत वेगाने या शहराची लोकसंख्या वाढायला लागलेली आहे, मात्र या शहराला पाणी पुरवठा एकमेव पाण्याचा स्रोत पवना धरण जे आहे या ठिकाणाहून जे पाणी येतं त्यामधून जवळपास 520 MLD पाणी या शहराची पाणी तहान भागवण्याकरता त्या ठिकाणचं पाणी या शहराला येतं। मात्र ते पाणी अपुरं पडतंय म्हणून या शहरामध्ये मागच्या 2 वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। तसेच दुसरा स्रोत म्हणून आंध्रा आणि भामा आसखेडचं पाणी या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। यामध्ये 100 MLD पाणी भामा आसखेडचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळतंय, मात्र त्यातही या शहराची तहान भागली जात नाही, कारण नागरीकरण एवढं झपाट्याने वाढतंय। आज सध्याला पिंपरी चिंचवड वासियांना दिवसातून दोन दिवसातून एक वेळचं पाणी दिलं जातं, तर याच्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। याच्यामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्भवत आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अनेक बांधकामांना भरमसाठ बांधकामांना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये परवानगी दिली जाते। बांधकाम व्यवसायाकडून पहिल्यांदा ॲफिडेव्हिट केलं जातं की याच्यामध्ये आम्ही येथील फ्लॅट धारकांना पाणी आणि इतर सुखसुविधा पुरवू, परंतु त्यांच्याकडून नंतर त्या सुखसुविधा पुरवल्या जात नाही आणि त्याचा अतिरिक्त बोजा हा पिंपरी चिंचवड शहर असेल, महानगरपालिका असेल याच्यावरती बोजा येतो। आपल्यासोबत कामगार नेते यशवंत भोसलेजी जोडलेले आहेत। यशवंतजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। पिंपरी चिंचवडचं मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालेलं आहे, त्यामुळे या समस्या तर उद्भवणारच। नागरीकरण होत असताना शहराचा विकास कसा होतोय, शहराची वाढ कशी होते याकडे लक्ष देणं गरजेचं आहे का? टाउन प्लॅनिंग हा खूप महत्त्वाचा घटक आहे, त्याकडे दुर्लक्ष होतंय का प्रशासनाचं? बिलकुल, जय महाराष्ट्रने हा विषय उचलून धरला, तोही निवडणुकीपूर्वी। त्याबद्दल मी जय महाराष्ट्र या वाहिनीचे मनापासून या सर्व
पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीनं धन्यवाद मानतो. हम्म. साधारण 30 लाखाच्या पर्यंत लोकसंख्या पोहोचत असताना हम्म. जे की या शहराची सर्वप्रथम 1972 साली सर्व कामगार नगरी औद्योगिकरण या शहराचं झालं हो. आणि तिथून टाटा टेल्को असेल, बजाज असेल, थर्मॅक्स कंपन्या असतील, मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी साधारण 69 पासून 72 पर्यंत स्थिरावायला सुरुवात झाली हो. आणि या शहराचं औद्योगिकरण झालं. परंतु ज्या पद्धतीनं औद्योगिकरण झालं, ज्या पद्धतीनं शहरानं या महाराष्ट्राच्या महसुलामध्ये वाढ केली, हम्म. त्या दृष्टीनं इथे येणारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा कामगार, हम्म. उद्योजक यांना ज्या सुविधा पाहिजेत, ज्या पद्धतीचं विजन पाहिजे ते मात्र कुठेतरी अपुरं पडत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. जेणेकरून आता 30 लाखाची लोकसंख्या होत असताना आत्ताच आपल्याला सांगितलं की 2 दिवसानं 3 दिवसानं पाणी येणं हम्म. आणि लोकांचे अतोनात हाल होणं, त्यामुळे बरेच उद्योग जे आहेत ते या शहरातून बाहेर गेले. पिंपरी चिंचवड शहर हे फक्त औद्योगिक नगरी ही ओळख राहिलेली आहे. हम्म. गरवारे इथून गेली, बजाज इथून बाहेर पडलेली आहे, प्रीमियर कंपनी या ठिकाणी बाहेर पडली आणि या ठिकाणी आता सर्व आपण पाहत असाल तर मोठमोठ्या इमारती पुणे शहर पिंपरी चिंचवडकडे यायला लागलाय आणि सगळ्यात जास्त संख्या इकडे लोकांची वाढत चाललेली असल्यामुळे पाण्याचा तुटवडा हा निश्चित होत आहे. साधारण 181 चौरस किलोमीटर मध्ये हे शहर वसलेलं आहे. बरं. आणि 7 ते 8 हजार अंतर्गत बाह्य असे रस्ते आहेत आणि दुर्दैवाने असं झालं की स्मार्ट सिटीच्या अनुषंगानं काम करत असताना निश्चित कुठेतरी नियोजनाचा अभाव म्हणता येईल की फुटपाथची क्षेत्रफळ मोठं झालं आणि रस्ते छोटे झालेले आहेत आणि फुटपाथ इथले जे आहेत ते सजवले गेले आणि रस्ते जे आहेत छोटे झालेत. आताच्या निवडणुकीनंतर काय आहे, प्रशासक 7 वर्ष असल्यामुळं थोडासा अभ्यास कुठेतरी या शहराचा कमी पडला त्यांना, त्यामुळं अवाजवी खर्च आणि जे 50 वर्ष पुढचं विजन पाहिजे आणि त्या पद्धतीने की या आज 72 साली साधारण 5.5-6 लाख संख्या असलेली जी मानव संख्या आहे ती साधारण आज 30 लाखापर्यंत पोहोचली, उद्या 1 कोटीपर्यंत जाणार आहे. त्या अनुषंगाने जे विजन पाहिजे त्या अद्यापर्यंत या ठिकाणी नाही. काय करावं लागेल, काय उपाययोजना करावी लागेल? कारण पिंपरी चिंचवड तर मोठ्या संख्येनं लोकसंख्या मोठी आहे, नागरीकरण वाढलेलं आहे, कंपन्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग सुद्धा इथे येतोय. काय नेमकं प्रशासनानं उपाययोजना करणं गरजेचं आहे ज्यामुळे या पुढच्या काळात पायाभूत सुविधांची वाणवा ही या ठिकाणी होणार नाही? सर्वात महत्वाचं म्हणजे भीमा आसखेड धरणावरती आम्हाला अवलंबून राहणार नाही. पाण्याच्या प्रयोजनासाठी आणखीन काहीतरी नियोजन आखावं लागणार आहे, जेणेकरून 2 दिवसानं 3 दिवसानं पाणी येत असल्यामुळं आणि इथे सगळी अवस्था अशी झाल्यामुळे उद्योजक आता इथे थांबायला तयार नाहीयेत, कारखाने उद्योग इथं थांबायला तयार नाहीत. त्यामध्ये कुठंतरी पाण्याची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात करण्यासाठी एक 50 वर्षाचं पुढचं विजन होणं गरजेचं आहे. रस्ते जे आहेत ते रुंद करणं गरजेचं आहे. त्याचं क्षेत्रफळ लक्षात घेऊन आराखडा त्या पद्धतीनं रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे. फ्लायओव्हर जे आहे ते बांधणं गरजेचं आहे. अशा काही मूलभूत सुविधांची आणि सगळ्यात वाईट असं आहे की या शहरामध्ये दुर्गा टेकडी सोडली तर इथल्या मुलांना, तरुणांना किंवा कपल्सना फिरायला कुठलंही असं स्थान नाहीये की जिथं ते जातील आणि फिरू शकतील. फक्त एक दुर्गा टेकडी राहिली आहे. त्यामुळे जी काही गार्डन बनवलेली आहेत ते प्रभागामध्ये बनवलेली आहेत, त्याची व्याप्ती पण तिथे प्रभागापुरतीच असल्यामुळं अशी मोठी जसे मुंबईमध्ये पुण्यामध्ये सारसबाग आहे, विजन असणारे अशा काही गार्डन्स आहेत, अशा कुठल्या गार्डन्स नाहीत. हॉस्पिटलचा एकच YCM हॉस्पिटल त्याच्यावर प्रचंड मोठा लोड पडलेला आहे. त्यामुळं आपल्याला सांगायला दुःख वाटतं की 60% रुग्ण हे ससून हलवा असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्याला कारण हे असं आहे की पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या कारण YCM हॉस्पिटल कैलासवासी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलला जे 750 बेड आहेत, पलीकडे DY पाटीलचं 1700 बेडचं हॉस्पिटल आहे, परंतु हे सगळं अपुरं पडतं आहे. त्यामुळं हॉस्पिटलची संख्या वाढवणं,
याची सुद्धा आता गरज आहे. सगळ्याच पायाभूत आणि- सुविधांवर लक्ष देणं गरजेचं आहे. यशवंत भोसलेजी खूप खूप धन्यवाद. वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागतंय. आपण पुन्हा एकदा या विषयावर बोलूच. यशवंत भोसलेजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल आणि माहितीबद्दल. तर केवळ पिंपरी चिंचवडच नाही तर राज्यातील अनेक शहरांमध्ये अशीच सुविधा नाही आहेत. त्यामुळं नियोजन प्रशासनानं करणं गरजेचं आहे. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.